आंदोलकांच्या वाहनांवर 5-5 हजारांचे दंड लावले. जरांगेंची विखे पाटलांना माहिती, तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार असल्याचं उपसमितीचं आश्वासन. जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरताना त्यांच्यावर गुलालाची उधळण. विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक यांच्यावर गुलाल उधळला. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईतील आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण. एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद. मुंबईत सीएसएमटी स्थानकाबाहेर हलगी वाजवत आनंद साजरा. आंतरवाली सराटीतील मनोज जरांगेंच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा. जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव. बीएमसी मुख्यालयासमोर मराठा बांधवांचा जल्लोष. जरांगेंची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली. महायुतीत कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय. सांघिक मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही. आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देत आहेत. 30 वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका घेताना दिसला नाही. विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. आमच्या टीमकडून जीआरचा सखोल अभ्यास सुरू. आम्ही कायदेतज्ञांसोबतही चर्चा करत आहोत. सविस्तर अभ्यास करून मी माझी भूमिका मांडेन. भुजबळांची प्रतिक्रिया. हैदराबाद गॅझेटचा जीआर संविधान विरोधी आणि ओबीसींचं आरक्षण संपवणार. मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क अधिकार काढणारा जीआर. लक्ष्मण हाकेंचा आरोप. मनोज जरांगेंच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारकडून मान्य. मराठा बांधवांकडून फुगडी खेळत आनंद साजरा. मनोज जरांगेंचे आंदोलन यशस्वी. सर्व मागण्या शासनाकडून मान्य. पुण्यात मराठा समाजाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. सोलापूरच्या माढ्यात सकल मराठा समाजाकडून मोठा जल्लोष. हलग्या वाजवत फटाके फोडत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आनंद साजरा. साताऱ्यातील पोवई नाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून आनंदोत्सव. मराठा बांधवांनी सातारी कंदी पेढे वाटून केला जल्लोष साजरा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष. गुलालाची उधळण करण्यात आली. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. पेढे मिठाई वाटत आनंद साजरा. फटाक्यांचीही आतिषबाजी. मराठा आंदोलनाच्या यशानंतर बारामतीमध्ये मराठा बांधवांकडून जल्लोष. एक मराठा लाख मराठाचा जयघोष. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश. बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी उधळला गुलाल. बीडच्या प्रमुख चौकांमध्ये आनंद साजरा. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर धुळ्यात आनंद. एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा समाजानं फटाके फोडले. नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव. भगवे झेंडे फडकवत पाटीलच्या घोषणा. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिर्डीत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा. बीडमध्ये तरुणांनी जरांगे पाटलांच्या फोटोला घातला दुग्धाभिषेक. तर जरांगेंची उपोषणानंतर प्रकृती बरी व्हावी यासाठी ग्रामदैवताला साकडं. अकोल्यात मराठा समाजाकडून ढोलताशाच्या गजरात जल्लोष. गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी. अमरावतीत ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अन्यथा ओबीसी समाज सुद्धा मुंबईकडे कूच करणार. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी नरेंद्र पाटलांच्या सानपाडा निवासानी गणरायाचं दर्शन घेतलं. नरेंद्र पाटलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत. सोलापुरात मुरुम उपोषणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद. कारवाई करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल. मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये आज काँग्रेसचा वोट चोर गद्दी छोड मेळावा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. छगन भुजबळ ओबीसी नेते नाही आहेत. भुजबळांना ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सचिन खरात यांची प्रतिक्रिया.
मुंबईतील 7 रस्ता बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अनोखा देखावा साजरा। देशातील विविधतेचा देखावा सादर केला। प्रमोद अमुकर यांच्या संकल्पनेतून अप्रतिम देखावा। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी। देशभरातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त दाखल। गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। रत्नागिरीत 7 दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन। भक्तिपूर्ण वातावरणात पूजा आरती करून बाप्पांना निरोप। धुळे जलगंगा मित्र मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पावनखिंड देखावा पहिल्यांदाच जलगंगा मित्र मंडळाकडून सादर करण्यात आला। भिवंडीत गौरी आणि गणपती बाप्पाला मनोभावे निरोप। विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला अनेकांची पसंती। विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त। मुंबई ते विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण। M2M प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल। 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सेवा सुरू होणार। सोयाबीन उत्पादकतेत देशात अव्वल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातच उत्पादन संकटात। गेल्या 5 वर्षात उत्पादकतेत चढउतार। हुमणी अळी अतिवृष्टीसह चक्रीभुंग्याचा शेतकऱ्यांवर वाढता ताण। धुळ्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू। पावसामुळे अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। अक्कलपाडा धरणातून 3000 क्युसेकने पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग। जोरदार पावसाने जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण 100% भरलं। शेतकऱ्यांच्या सिंचनासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। शेतकऱ्यांचा नागरिकांना मोठा दिलासा। पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरण 96% भरलं। धरणाच्या सर्व दरवाजांमधून विसर्ग सुरू। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये MD ड्रग्जसह नशेच्या औषधांची विक्री। नशेचे पदार्थ विकणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती। 1312 गावांमधील 2.5 लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका, तर 29 लोकांचा मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील यशोभूमी येथे सेमिकॉन इंडिया 2025चं उद्घाटन। देशाच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम। दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सखल भागात पाणी शिरलं। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून गीता कॉलनी परिसरात पूरग्रस्तांना भेट। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत।